म्हणजे लाडकी बहीण योजनेची आणि त्याच्यावरच्या वेगवेगळ्या टीकांची. फार कौतुक पण होतं आणि अनेक वेळा टीकाही होती. काय खरं आहे की हे एवढं क्रायटेरिया वेगवेगळे लावायचे? म्हणजे निवडणुकीच्या आधी नव्हते, मग लावले. नेमकं कशामुळे एवढं सगळं? नाही खरं तर प्रशंसा होणं आणि टीका होणं दोन्ही गोष्टी एका योजनेच्या अ, चांगल्या राबवण्याचे परिणाम असतात असं मला वाटतं. कारण टीकाही होणं ती सकारात्मक टीका असो, ती कशा पद्धतीनं आपण घेतो याला जास्ती महत्त्व मी देते. त्यामुळे ज्यावेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती, फार क्रिटिकल म्हणजे कमी वेळामध्ये आम्हाला ती योजना राबवायची होती. कारण 28 जून 2024ला ती घोषित करण्यात आली आणि त्याच्यानंतर 1 जुलैपासून आम्ही त्याची हं. अंमलबजावणी सुरू केली. फार मर्यादित कालावधीमध्ये ऑक्टोबर 2024 पर्यंत जवळपास 2,60,00,000 पेक्षा जास्ती महिलांनी रजिस्ट्रेशन केले या लाभासाठी आणि त्याची चर्चा यासाठी जास्ती होते, की त्याचे इम्पॅक्ट्स सगळ्या बाजूनी पॉलिटिकल असो, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो आणि त्याचं क्वांटम जी आहे, हं. व्याप्ती जी आहे योजनाची, ती इतर योजनांच्या तुलनेमध्ये मोठी असल्यामुळे मला असं वाटतं, की त्याची चर्चा ही जास्ती प्रमाणात होते आणि त्यामुळे ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कशी राबवली जाईल याकडे विभाग म्हणून आम्ही जास्ती लक्ष देत असतो. बरं.